समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। समृद्धीच्या नव्या मार्गाचं लोकार्पण झाल्यानं आता मुंबई ते नागपूर प्रवास सुसाट होणार आहे। समृद्धीच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धीवरून एकाच कारमधून प्रवास केलाय। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कारचं स्टीअरिंग हाती घेतलं। यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समृद्धीवरील मार्गाची सफर केली। आम्ही तिघेही 3 शिफ्टमध्ये काम करतो। आम्ही तिघेही उत्तम ड्रायव्हर आहोत, त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसण्याची सवय आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गातील अखेरचा 76 किलोमीटर लांबीचा या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं। हा मार्ग आजपासून वाहतुकीसाठी खुला झालाय। हा टप्पा तंत्रज्ञानाचा एक मोठा आविष्कार मानला जातोय। सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला हा विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे। मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत पहिल्यांदाच अमित ठाकरे यांनी त्यांचं मत मांडलंय। युतीबाबत दोन्ही भावांनी बोललं पाहिजे। युती करायची असल्यास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चर्चा करतील, त्याबाबत मी वक्तव्य करणार नाही, असं मत अमित ठाकरेंनी मांडलंय। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये तटकरे आणि गोगावलेंमधील वादावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वादावर समन्वय करण्याची जबाबदारी सामंतांवर सोपवल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर दत्ता गायकवाड यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली। दत्ता गायकवाडांना ठाकरे गटाने संधी दिली आहे। ठाकरे गटातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली। विशेष म्हणजे या खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलं। रायगडात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। दोन्ही पक्षांचे एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरूच आहेत। घारे आणि घोसाळकर यांच्यात चांगलाच वाद रंगलाय, तर शिंदेंची शिवसेना म्हणजे फितुरांचा पक्ष असा घणाघात सुधाकर घारे यांनी केलाय। यालाच प्रत्युत्तर देताना तटकरेंनी शरद पवारांशी फितुरी केली, त्यामुळे तटकरेच फितुरीचे बादशाह आहेत असा पलटवार प्रमोद घोसाळकर यांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांच्याकडून शिंदेंच्या स्वागताची जाहिरात करण्यात आली आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। चंद्रपुरात तेंदू आणि मोहफूल वेचणीचा हंगाम पावसामुळे थंडावलाय, मात्र वाघांच्या हल्ल्यात मृत पावणाऱ्या ग्रामस्थांची संख्या काही थांबत नाहीये। 5 महिन्यात तब्बल 22 ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। यावेळी वन विभागाला सतर्क राहण्यासाठी वाघ आणि बिबट्यांना जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे, त्यामुळे या हत्तींना पकडण्यासाठी मोहीम राबवत 10 जूनपर्यंत हत्तींना पकडावं असा अल्टिमेटम शेतकऱ्यांनी दिलाय। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये बकऱ्यांचा बाजार भरलाय। कराडमधील डोक्यावर चंद्र असलेल्या बोकडाला 5 लाखांची किंमत मिळाली, तर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू आहे। लातूर जिल्ह्यातील माहेश्वरी सभेच्या वतीनं भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। हिंगोलीच्या सेनगावमध्ये प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक विरोधात कारवाई करण्यात आली आहे। यावेळी 380 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं। अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला NMCनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। महाविद्यालयातील पायाभूत सुविधांच्या अभावासह
शिक्षक कमतरतेवर बोट ठेवत नोटीस बजावण्यात आली। हिंजवडी येथील एका इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा कोथंबिरे या 25 वर्षीय IT अभियंता तरुणीनं आपलं आयुष्य संपवलं। स्वेच्छेने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख तिने चिठ्ठीमध्ये केलाय। चंद्रपूर शहरातील रामबाग वनसंकुलात राज्यातील पहिल्या वन नियंत्रण कक्षाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडलंय। सुमारे 3 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या अत्याधुनिक नियंत्रण कक्षामार्फत वनरक्षक व अधिकारी एका विशेष ॲपच्या माध्यमातून जोडले गेले आहेत। चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनाही मुंबई व पुण्यासारख्या शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे। दरम्यान या प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील 223 महाविद्यालयांनी नोंदणी केली असून 4 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया होईल। अहिल्यानगर जिल्ह्यात नव्या धोरणानुसार तालुक्यातील 12 गटातील 47,133 ब्रास वाळूचा लिलाव होणार आहे। या लिलावातून 2 कोटींचा महसूल अपेक्षित आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटीमध्ये दररोज जवळपास 40 आणि महिन्याकाठी 1200 MRI केले जातात। घाटीतल्या रुग्णांसाठी 2200 रुपये शुल्क आकारले जात होते, मात्र तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा 700 रुपयांमध्ये MRI काढण्यात येणार आहे। हिंगोली जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभागाकडून गावागावातील पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे। विहीर, बोरवेल, नळ आदींचे 681 नमुने घेण्यात आलेत। यातील 29 पाणी नमुने दूषित आढळले। हिंगोलीच्या वसमत शहरात मुख्य बाजारपेठ भागातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत। रस्त्याच्या कडेलाही कचरा साचल्यानं मोकाट गुरांची गर्दी झाली आहे। त्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले। आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाड उपविभागामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढलाय। ज्या गावांमध्ये गोवंश हत्येबाबत गुन्हे दाखल आहेत अशाच ठिकाणी पोलिसांनी रूट मार्च काढलाय। उबाठाच्या शिष्टमंडळानं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये धडक देत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातील भ्रष्टाचार उघडकीस आणलाय। या प्रकरणी कारवाई न केल्यास आंदोलनाचाही तीव्र इशारा देण्यात आला। कौटुंबिक वादात पोलीस न्याय देत नसल्यानं एका तरुणानं चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। पत्नीविरोधात तक्रार करूनही न्याय मिळत नसल्यानं या तरुणानं आंदोलन केलं। बीडच्या माजलगावमध्ये शेकापनं रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलंय। खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे शेकाप कार्यकर्ते आक्रमक झालेत। पुण्यात शरद पवार गटानं आंदोलन छेडलंय। PMPLच्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलंय। यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी घोडागाडीसह बैलगाडी नेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं।